नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात ज्याने अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं शोषण केलं त्याचे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत। सध्या अशोक खरात न्यायालयीन कोठडीत असून SIT कडून त्याची कसून चौकशी सुरू आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्यावर आतापर्यंत 13हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत। खरातने चक्क स्पेशल 26 चित्रपटासारखा पॅटर्न राबवला। आपल्याच भक्तांना नकली इन्कम टॅक्स अधिकारी बनवून तो दुसऱ्या भक्तांवर धाडी टाकायचा आणि करोडोंची वसुली करायचा। अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। अशोक खरातनं नकली आयकर अधिकारी पाठवून स्वतःच्याच ओळखीतील लोक आणि भक्त असलेल्या व्यावसायिकांकडून पैसे उकळले अशी माहिती सूत्रांनी दिली। भोंदू अशोक खरातचा आणखीन एक कारनामा समोर आलाय। भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडे तो नकली अधिकारी पाठवायचा। तर जोडीच्या नावाखाली भक्तांकडूनच तो मोठी रक्कम उकळायचा। अगदी हिंदी सिनेमासारखा अशोक खरातचा हा सगळा स्पेशल 26 पॅटर्न चर्चेत आलाय। धक्कादायक माहिती अशी की खरात सोबत असलेल्या महिलांचे अश्लील व्हिडिओ टेलिग्रामवर अवघ्या 15 ते 20 रुपयांना विकल्याचा संशय आहे। सायबर सेलने आतापर्यंत 4000हून अधिक लिंक्स डिलीट केले आहेत। शेकडो करोडोंची बेनामी संपत्ती आणि बड्या नेत्यांशी असलेले संबंध आता रडारवर आले आहेत। भोंदू अशोक खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता असून त्याची किंमत जवळपास 200 कोटींपेक्षा अधिक आहे। त्याचबरोबर कुटुंबियांच्या नावावर देखील 70हून अधिक प्रॉपर्टी असून तपासात मोठे खुलासे झालेले आहेत। लवकरच या प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे। अशा नराधमाला काय शिक्षा व्हायला हवी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा अटक मटक।